बदलापूर अत्याचार प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आलेली आहे। पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदे यांची मुंबईमध्ये बदली करण्यात आलेली आहे। पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आलेले आहेत। निलंबनाआधी की नंतर हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे। पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश हे निलंबनाआधी होणार की नंतर हे देखील लवकरच कळेल। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सूरज, बदलापूर अत्याचार प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षकाच्या बदली संदर्भातली बातमी आपल्याकडे आहे, काय अपडेट्स आहेत? विशाल, नक्कीच आपण पाहतोय बदलापूर एकूणच प्रकरण ज्यावेळी घडलं त्यानंतर तडकाफडकी त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा ही त्या ठिकाणी मंत्र्यांनी केली होती। मात्र आता आज आपण पाहतोय तर ज्या शुभदा शितोळे शिंदे यांची आज ठाण्याहून थेट उचलबांगडी करत त्यांना मुंबईची या ठिकाणी बदली ही दाखवण्यात आलेली आहे। त्यामुळे निलंबनाची घोषणेचं नेमकं काय झालं हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। त्याचबरोबर आता बदलीनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार हा देखील तिथे प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्याचबरोबर SIT फॉर्म झालेली आहे। या SITचा अहवाल समोर आल्यानंतर त्यामध्ये यांचा गलतनत कारभार झाला होता या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये, याचा तपास झाल्यानंतर ही पुढील कारवाई करणार या संदर्भात आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र ज्या दिवशी आंदोलन झालं त्यावेळी त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन करताना स्वतः गिरीश महाजन यांनी देखील म्हटलं होतं की संबंधित अधिकाऱ्यांचे आम्ही त्या ठिकाणी त्यांना निलंबनाची कारवाई केलेली आहे। मात्र आज आपण प्रत्यक्षात पाहतोय तर त्या अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तुर्त तरी आपण असं पाहतोय की या ठिकाणी शुभदा शितोळे शिंदे यांची बदली दाखवण्यात आलेली आहे, ती मुंबई शहरामध्ये ठाण्यामधनं। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।